चला केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मधल्या 10 मोठ्या घोषणा पटापट समजून घेऊया. या बजेटचं वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त आकडे नाहीत, तर यात लोकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. सुरुवात करूया कर आणि आरोग्यातल्या दिलासादायक घोषणांपासून. सगळ्यात आधी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काहीही बदल नाही, जे होतं तेच कायम आहे. पण एक चांगली बातमी, आता रिवाइज्ड रिटर्न फाईल करायला 31 मार्चपर्यंत वेळ मिळालाय. आता वळूया आरोग्य क्षेत्राकडे. इथे काही खूप मोठे निर्णय झाले आहेत. याचा सरळ अर्थ म्हणजे कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांवरील उपचार स्वस्त होतील, आयुर्वेदालाही चालना मिळेल. पुढचा भाग आहे विकासाला गती देण्याबद्दल, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि अर्थव्यवस्था. पायाभूत सुविधांसाठी एक मोठी रक्कम जाहीर झाली आहे, तब्बल 12.2 लाख कोटी रुपये. हा पैसा वापरला जाणार आहे टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये रस्ते, पाणी आणि घरांसाठी. शेतीसाठीही खास घोषणा आहेत. नारळासाठी नवीन योजना, तर काजू कोकोला ग्लोबल ब्रँड बनवणार. आणि हो, रेल्वे प्रवास आता खूपच फास्ट होणार आहे. त्यासाठी काय केलंय ते पाहू. देशात 7 नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणार आहेत, ज्यात मुंबई पुणे आणि पुणे हैदराबादचा समावेश आहे. या योजनेतून मेगा टेक्स्टाईल पार्क उभारणार, खादीला प्रोत्साहन देणार. यातून गावात रोजगार वाढेल. ईशान्य भारताच्या विकासासाठी पण एक खास योजना आहे, चला बघूया. इथे ईशान्य बुद्धिस्ट सर्किट तयार होणार, म्हणजे पर्यटन वाढेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. आता बघूया युवक, महिला आणि खेळाडूंसाठी काय खास घोषणा आहेत. तब्बल 15,000 शाळा आणि 500 कॉलेजेसमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स सुरू होणार आहेत. महिलांच्या विकासाला तर मोठा आर्थिक बूस्ट दिलाय. कसं ते पाहूया. लखपती दीदी योजना पुढे चालू राहील आणि सी-मार्टमधून महिलांना व्यवसायासाठी कर्जही मिळेल. एवढंच नाही, तर देशभरातल्या 800 जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी नवीन हॉस्टेल्स बांधली जाणार आहेत. आणि शेवटी खेलो इंडिया मिशन अंतर्गत प्रशिक्षकांना ट्रेनिंग आणि नवीन स्पर्धा सुरू होणार आहेत. तर या बजेटचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम होईल. ह्या घोषणांबद्दल काय वाटतं? सरकारी योजनांच्या सोप्या विश्लेषणासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.